आज 27 जानेवारी 2026. आजचा दिवस भारताच्या इतिहासातल्या अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असेल, कारण अनेक पातळ्यावर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं असतानाच सर्वात मोठा करार आज मंजूर झाला. त्या संदर्भातील औपचारिक कागदपत्रही पूर्ण झाली. त्यामुळे एकाच वेळी युरोपियन युनियनमध्ये असलेल्या 27 देशांसोबतच्या मुक्त व्यापाराची दारं खुली झाली आहेत. आता त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, त्याचा आपल्या आयुष्यावर थेट किती परिणाम होणार, हेच सगळं जाणून घेण्यासाठी पाहूयात हा पुढचा स्पेशल रिपोर्ट. So today I'm glad to announce that we are working on India's association with Horizon Europe. दुनिया में लोग इसकी चर्चा मदर ऑफ ऑल डील्स के रूप में कर रहे हैं. ये समझौता भारत के 140 करोड़ लोगों और यूरोपीय देशों के करोड़ों लोगों के लिए बहुत बड़े अवसर लेकर आया है. हा क्षण होता मदर ऑफ ऑल डील्सचा. हा क्षण होता भारत आणि युरोपियन युनियन मधल्या आर्थिक संबंधांच्या नव्या अध्यायाचा. आणि हा क्षण होता टॅरिफ धमकीचा सपाटा लावणाऱ्या ट्रम्पना चोख उत्तर देणारा. गेल्या 2 दशकांपासून ज्याची प्रतीक्षा 2 महासत्तांना होती, आज अखेर तो करार झालाय. रशिया युक्रेन युद्धातील भारताची उदासीन भूमिका, रशियावर निर्बंध लादल्यानंतरही भारताने सुरू ठेवलेली तेल खरेदी यामुळे युरोपियन युनियन मधील अनेक देशांनी भारतावर काहीच दिवसांपूर्वी टीका केली होती. पण तरी सुद्धा भारताने याच देशांसोबत मुक्त व्यापार करार केलेला आहे आणि भारतीय उद्योगांना उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल अशा स्वरूपाच्या तरतुदी करून ही मदर ऑफ डील यशस्वी केली. हे निश्चितच भारतीय डिप्लोमसीचं यश आहे. म्हणूनच की काय, त्याची घोषणा करत असताना युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी मकर संक्रांतीचं उदाहरण दिलंय. 2 weeks ago, India marked Makar Sankranti. It's the beginning of Uttarayan, the sun's northward journey. From darkness to light, from stillness to growth, from what was to what can be. And that is what makes our summit so unique and timely. हा करार फक्त भारतासाठीच नाही तर युरोपसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या करारानंतर 1 नाही 2 नाही तर तब्बल 27 देशांशी मुक्त व्यापाराची दारं खुली होत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टॅरिफच्या धमक्या देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून झालेला हा करार भारत आणि युरोपच्या अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा ठरणार आहे. कसा, पाहूया. युरोप महासंघातून भारतात येणाऱ्या 90% अधिक वस्तूंवरचं आयात शुल्क घटलं. यंत्रसामग्री, रसायनं, औद्योगिक उत्पादनांवरील आयात शुल्कामध्ये मोठी सूट. औषध आणि केमिकल क्षेत्रामध्ये भारताला दरवर्षी 20 ते 30% व्यापाराचा फायदा होईल. भारतात आयात होणाऱ्या युरोपातील कार्सवरील आयात शुल्क टप्प्याटप्प्यानं कमी होईल. युरोपातून भारतात आयात होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना सुरुवातीला सूट नसेल. भारतातून निर्यात होणाऱ्या उत्पादनांना युरोपातील बाजारामध्ये सुलभ प्रवेश मिळेल. भारतीय कापड, चामड्याच्या वस्तू, औषधं, रसायनं, इलेक्ट्रॉनिक उपकरणं यांना युरोपातील बाजारामध्ये सोपा प्रवेश मिळेल. भारतीय IT क्षेत्राला यामुळं मोठी चालना मिळणार आहे. संरक्षण सामुग्री निर्मिती करणाऱ्या युरोपातील कंपन्यांना भारताची दारं खुली होतील. यासह अनेक क्षेत्रांवर या कराराचा सकारात्मक परिणाम होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.